माझं नाव मानतेश पाटील. जरी पाटील असलं तरी मी भूमिहीन शेतमजुराचा मुलगा आहे. बरं. आणि माझे वडील आमच्या इकडे द्राक्ष बाग होते. द्राक्ष बागेमध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते. माझी आई हाऊसवाईफ होती, पण तिची सुद्धा जिद्द इतकी होती की ती अंगणवाडी सेविका म्हणून सुरुवातीला रुजू झाली. बरं. नंतर तिनं 12वी कंप्लीट केली. ह्या वर्षी तिनं 12वी कंप्लीट केली. परिस्थिती तर घरची अशी नव्हती की तुम्ही पुण्यात येऊन राहू शकता. कशा पद्धतीने सगळं मॅनेज केलं? मॅथ्स असल्यामुळे एवढा कॉन्फिडंट होतो की सीसॅटचा अभ्यासच नाही केला. बरं. आणि जीएस क्लिअर झालो आणि सीसॅट मध्ये अडकून राहिलो. 8 वर्ष अभ्यास केला आणि डायरेक्ट डीवायएसपी झाला. हो सर. काय नक्की असं काय घडलं की 7 वर्षात तुमच्याकडे काहीच नव्हतं आणि 8व्या वर्षी तुम्ही डायरेक्ट डीवायएसपी झालात? खूप चुका केल्या, बऱ्याच चुका झाल्या. त्या चुका मला समजून घेत करेक्शन करायला वेळ लागला. आयोगाने दिलेलं एमपीएससीचं ओरिजिनल बायबल काय असेल तर ते काय आहे, पीवायक्यूज आणि सिलेबस. माझ्याकडे काही नसताना ह्या लोकांनी आणि आई वडिलांनी फक्त माझ्यावर विश्वास ठेवला. ज्यावेळी मी कोणत्याही कार्यक्रमात जायचो, मला नातेवाईक विचारायचे की अजून किती वेळ होतंय काय? अरे कलेक्टर साहेब या, मी मॉर्गेज करून आलो होतो. मग घरावरचं मॉर्गेज करण्यासाठी मामाने त्याच्या शेतावर मॉर्गेज चढवलं. वडील शेतमजूर असल्यामुळं गावात शेतमजुराला कसं बोलवलं जातं बागायतदारांच्याकडून, मग ते एकरी उल्लेखावरून आहोजावर आलेला उल्लेख मी स्वतः ज्यावेळी बघितलो ना, त्यावेळी सगळ्यात जास्त वाटलं की बाबा मला हेच द्यायचं होतं आई वडिलांना. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती खरं तर स्पर्धा परीक्षेतलं वास्तव आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, रियालिटी या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी राज्यसेवा 2024 मधून ज्यांची डीवायएसपी पदी निवड झाली असे मानतेश पाटील आहेत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर स्पर्धा परीक्षेचा तुम्हाला चांगला अनुभव, 5-6 वर्ष तुम्ही अभ्यास केलाय. हो सर. डीवायएसपी पोस्ट ही मिळाली, मला वाटतं तुम्हाला एसटीआय पण मिळालेली. ते म्हणतात ना, भगवान जब भी देताय चप्पर फाडके देताय. एकदा तुमच्यावरती वर्षाव सुरू आहे. हो. अजून कुठल्या परीक्षा दिलेल्या आहेत का? त्याचे रिझल्ट बाकी? रिझल्ट बाकी आता कोणता नाही. त्यानंतर मी सगळ्या प्री फॉर्म भरले होते सगळे, पण कोणताही परीक्षा मी त्यानंतर नाही दिली. ड्रीम पोस्ट मिळाली, त्यात मी समाधानी आहे. बरोबर. आपला हा पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी आपली जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये आपलं डिस्कशन चाललं होतं की सातारा सांगलीचे खूप जास्त अधिकारी वास्तव कट्ट्यावर पण येत आहेत आणि रिझल्ट मध्ये पण दिसत आहेत. काय कारण आहे बरं? नाही सर, असं एक्झॅक्ट कारण म्हणजे मला नाही माहित आहे, पण माझा अंदाज असा आहे की बऱ्यापैकी शिक्षणाची जी पद्धत आहे किंवा जी बीजे रुजलीत, जे शाहू फुले आंबेडकरांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा जो विचार आहे तो नक्कीच ह्या मातीमध्ये खालीपर्यंत रुळला आहे आणि शिक्षणाच्या सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत. दुसरी गोष्ट, इथं येण्यासाठी जी एक फायनान्शियल कंडिशन पण काही प्रमाणात चांगली असावी लागते. तर सांगली, सातारा, कोल्हापूर हा आर्थिकदृष्ट्या थोडाफार सधन आहे भाग, शेतीमुळे असेल. त्याचप्रमाणे आमच्याकडे आधीपासून सैन्यात आणि पोलीसमध्ये जाण्याची मोठी परंपरा आहे. बरोबर. आणि त्यांची आता दुसरी किंवा तिसरी पिढी आता सुरू झालेली आहे, जी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तो क्राऊड आणि त्यांना मिळालेलं शिक्षण आणि आर्थिक पाठबळ असेल आणि एक्सपोजर या गोष्टींचा नक्कीच फायदा त्यामध्ये झाला असेल असं मला वाटतं. ग्रॅज्युएशन कशात झालंय? माझं ग्रॅज्युएशन सर बीएससी मॅथमॅटिक्स मध्ये झालेलं आहे. ओके. मॅथमॅटिक्स करून तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे आला? हो सर. गणित हा विषय माझा आधीपासून आवडता होता. बरं. आणि ज्यावेळी मी शिकत होतो, बीएससीला होतो, त्याचवेळी मी सायमल्टेनियसली क्लासेस घेत होतो गावामध्ये. त्यामुळे क्लासेस घेत असल्यामुळे मला गणितांची आवड निर्माण झाली. त्यामुळे मी कंटिन्यू ग्रॅज्युएशनला तोच विषय ठेवला होता. अच्छा. तुम्हाला जो प्रश्न विचारला मी की तुमच्या भागातले जास्त अधिकारी होते, तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे का आलात? स्पर्धा परीक्षेकडे आलो, एक एक्सपोजर, म्हणजे ऍक्च्युली फॅमिली बॅकग्राऊंड काही वेळा मॅटर करतं. आणि मला लहानपणापासून असं वाटायचं की आपल्याला मोठं काहीतरी करायचं आहे. मग एक किस्सा आहे, तो नक्कीच माझ्या आईचा किस्सा आहे. आम्ही जत्रा भरते आमच्या गावात, म्हणजे बऱ्याच ठिकाणी. मग आम्ही पाहुण्याच्या गावी जत्राला गेलो होतो हेरवाडला, आणि तिथं एक जुनी पद्धत अशी आहे की जत्रेत पिक्चर येतात आणि त्यात तो पिक्चर आला होता. आम्ही सगळे बघायला गेलो होतो. पोलिसाची बायको असा काहीतरी एक जुना पिक्चर आहे. एक्झॅक्ट मला त्यानंतर पुन्हा बघायला नाही मिळाला. त्यात अशी होती की एक पोलीस असतो, कॉन्स्टेबल, आणि त्याची पत्नी नंतर IAS होते. आणि त्यानंतर तिच्या परिस्थितीमध्ये आणि घरात जेवढे बदल होतात ना, मग ते घडत असताना आईच्या डोळ्यातली चमक आणि ते नंतरच्या काळात बोलण्यामध्ये प्रत्येक वेळी गोष्ट यायची की हे व्हायचं असेल तर तुला कलेक्टर व्हावं लागेल किंवा मग तुला मोठा साहेब व्हावा लागेल. मग हे करायचं असेल तर काय करता येईल. त्याचवेळी योगायोगानं ज्यावेळी माझं 10वी-12वी संपली होती, त्यावेळी आमच्या गल्लीतली एक मुलगी PSI झाली होती. आता सध्या ते API म्हणून काम करतायत. त्यांच्या सुद्धा असा इन्स्पिरेशन आलं की आपण शासकीय सेवेमध्ये आणि अधिकारी पदावर जाऊ शकतो आणि फक्त आपल्याला कमी पडता येत ते प्रयत्न किंवा मार्ग. मग तो मार्ग मला नक्कीच मिळाला. माझे मित्र असतील,
काही गुरुजन असतील, शिक्षक असतील, ह्यांची मला त्यावेळी नक्कीच मदत झाली की आपण काही करावं. बरोबर. आणि इंजिनिअरिंग करायचं नाही किंवा मेडिकलला जायचं नाही, हे आधीच अलेखी डिसिजन झाला होता, चर्चा न होता, बर की बाबा आपल्याला त्या गोष्टी परवडणाऱ्या नाही आहेत किंवा काही गोष्टी माहितीच नाही आहेत. त्यामुळं तो मार्ग बंद केला होता. त्यामुळे करायचं तर काय, तर 2 ऑप्शन होते. एक MSc करून लेक्चरशिप जॉईन करणे आणि दुसरं स्पर्धा परीक्षेमध्ये नशीब आजमावणे आणि अधिकारी होणे. मग नक्कीच मी हा निवडला आणि स्पर्धा परीक्षेकडे यायचं ठरवलं आणि तो यशस्वी झाला. आणि तो यशस्वी झाला. तुम्ही सांगितलं की प्रत्येक गोष्टीला परिस्थिती पण जबाबदार असते जबरदस्त, नक्की. किंवा एक मोटिवेशन परिस्थिती देते. हा. काय तुमच्या घरची परिस्थिती काय होती, बॅकग्राऊंड काय होतं, फॅमिली बॅकग्राऊंड? बॅकग्राऊंड म्हणजे माझं नाव मानतेश पाटील. जरी पाटील असलं तरी मी भूमिहीन शेतमजुराचा मुलगा आहे. बरं. आणि माझे वडील आमच्या इकडे द्राक्ष बागा होते. द्राक्ष बागेमध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते. नंतर द्राक्ष बागा बऱ्याच मार्केट गोष्टींमुळे आमच्या भागातल्या कमी झाल्या. बरं. त्यामुळे वडील आमचे आता एका प्रायव्हेट पाण्याची फॅक्टरी आहे, जी आपण मिनरल वॉटर म्हणतो, ते काय म्हणतो बॉटलिंग करणारी कंपनी आहे, त्यामध्ये कामाला जातात सध्या. बरं. आणि माझी आई हाऊसवाईफ होती, पण तिची सुद्धा जिद्द इतकी होती की ती अंगणवाडी सेविका म्हणून सुरुवातीला रुजू झाली. बरं. नंतर तिनं 12वी कंप्लीट केली. ह्या वर्षी तिनं 12वी कंप्लीट केली. क्या बात आहे. नंतर 10वी केली, मग 12वी केली. बरं. आणि मग ती आता पूर्णवेळ सेविका म्हणून कार्यरत आहे. क्या बात आहे. आणि तो एक मोटिवेशनचा भाग आहे माझ्यासाठी. अच्छा. बरं, ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की स्पर्धा परीक्षेकडे यायचंय किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, परिस्थिती तर घरची अशी नव्हती की तुम्ही पुण्यात येऊन राहू शकता. हो. कशा पद्धतीने सगळं मॅनेज केलं? त्यावेळी सर पहिली गोष्ट मी लोन केलं होतं. बरं. माझं घर मॉर्गेज करून आम्ही आमच्या पतसंस्थेमधून म्हणजे गावातील पतसंस्थेतून लोन घेतलं होतं. बरं. त्यासोबत मी सांगितलं की क्लासेस घेत होतो त्या काळामध्ये. हं. त्यामुळे काही प्रमाणात सेव्हिंग्ज केल्या होत्या, की ठरवलं होतं की ग्रॅज्युएशन झालं आणि रिझल्ट येणार आहे, पण तोपर्यंत ठरलं होतं की पुण्याला जायचं आहे. त्यामुळे 23 जून 2017 रोजी मी पुण्याला यायची, मी आणि माझा मित्र विक्रम शेंडगे यांनी ट्रेनचं तिकीट बुक करून ठेवलं होतं की काही होऊ दे, ह्या तारखेला आपल्याला पुण्याला जायचं आहे. बरं. त्यामुळं मी लोन केलं होतं. त्या काळात 2 लाखाच्या आसपास काहीतरी लोन होतं. कारण क्लासेसही लावायचे होते, म्हणजे माहितीच नव्हतं ना काही. ती रक्कम घेतली, पुण्याला आलो. पुण्यात एका ठिकाणी मित्राकडे ओळखीचा होता, तिथं थांबलो. एक दिवस रूम शोधण्यात गेला. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या रूमला शिफ्ट झालो आणि मग लायब्ररी शोधणे, क्लासेस शोधणे आणि मग इथला प्रवास चालू झाला. बरं. मग काय क्लासेस लावले होते? क्लासेस मी सुरुवातीला UPSC करण्यासाठी मी आलो होतो पुण्याला. बरं. त्या काळात मी एक बॅच केली होती 2018ला. हं. 18 ते 19 मध्ये मी UPSCची बॅच केली होती. आणि सिनर्जी स्टडी पॉईंट म्हणून क्लास आहे, तिथं मी बॅच केली होती. त्यानंतर माझी एक मॅथ्सचा तो एक काय म्हणतो विरोधाभास जसं आयुष्यात घडतात, मॅथ्स असल्यामुळे एवढा कॉन्फिडंट होतो की सीसॅटचा अभ्यासच नाही केला. बरं. आणि GS क्लिअर झालो आणि सीसॅट मध्ये अडकून राहिलो. अरे बापरे. 65.25 मार्क आले मला सीसॅटला. अरे. आणि सीसॅट अडकून राहिला. मग 2 अटेम्प्ट नंतर कोरोना आला. 2019ला कोरोना आला. त्या काळात मग ठरवलं की UPSC आपल्या हातून म्हणजे एक आपल्याला काय म्हणतो रिअलायझेशन, सेल्फ रिअलायझेशन होतं की बाबा माझ्या हातून आता होतंय किंवा आणि ह्या काळामध्ये ह्याला या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळं लवकरात गोष्टी करण्यासाठी आणि माझं थोडं महाराष्ट्राशी रिलेटेड अभ्यास चांगला आहे असं मित्रांच्याकडून फीडबॅक यायचा. त्यामुळे ठरवलं की मी पूर्ण वेळ आता MPSCकडे शिफ्ट होऊया. आणि मग मी MPSCकडे शिफ्ट झालो आणि अभ्यास सुरू केला. मग त्या काळात मग MPSCचे काही क्लासेस केले ऑनलाईन फक्त कोरोना काळामध्ये. ओके. तुम्ही सांगितलं की 5-6 वर्ष तुमच्या याच्यामध्ये गेले. 7-8 वर्ष म्हणू शकतो सर. 8 वर्ष 2017चा पास आउट आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही 8 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतात. हो तर सर. बऱ्यापैकी विद्यार्थी मी पाहतो की एकतर जे 8 वर्ष अभ्यास करतात ते 9व्या वर्षी परत अभ्यास करतात, हो. किंवा जे 8 वर्ष अभ्यास करतात त्यांनी याच्या आधी कुठेतरी 3ऱ्या वर्षी, 4थ्या वर्षी, 5व्या वर्षी पोस्ट घेत त्यांचं प्रमोशन, हो, हो. MPSCतलं हो, प्रमोशन, हो. एक एक पोस्ट घेत ते समोर चाललेले असतात. तुम्ही 8 वर्ष अभ्यास केला हम्म. आणि डायरेक्ट DYSP झाला. हो सर. काय नक्की असं काय घडलं की 7 वर्षात तुमच्याकडे काहीच नव्हतं आणि 8व्या वर्षी तुम्ही डायरेक्ट DYSP झालात? मला असं वाटतं की सर मी पॉझिटिव्हली कायम विचार करतो की 7 वर्ष मेहनतीचं फळ मला 8व्या वर्षी मिळालं. आणि मी 7 वर्ष जी मी मेहनत करून संचित करत होतो ना, तो ढिगारा एवढा मोठा झाला की मला त्यातून परत टप्प्याटप्प्याने पोस्ट मिळवायची गरज नाही पडली. मला त्या संचितामुळं डायरेक्ट मला म्हणजे आवश्यक होती किंवा ड्रीम पोस्ट होती, त्या पोस्टवर मी पोहोचू शकलो. ओके. त्यामुळं 7 वर्ष मी सातत्याने कष्ट करत होतो. त्या काळात मी बऱ्याच चुका केल्या. असं माझं मत नाही की चुका नाही झाल्या, खूप चुका केल्या, बऱ्याच चुका झाल्या. त्या चुका मला समजून घेत करेक्शन करायला वेळ लागला. आणि त्यामुळं मी 8व्या वर्षी पूर्ण चुका, मला असं वाटतं की यश मिळालं याचा अर्थ चुका माझ्या कमी झाल्या असतील, असं नाही की चुका झाल्या नसतील, पण कमीत कमी चुका मी केल्या. आणि
या ठिकाणी पोहोचलो असं ते वाटतं. असं म्हणता येईल का आपल्याला की जे तुम्ही करत होतात 7 वर्ष तुम्ही अभ्यास तर करत होतात, नक्कीच. अभ्यास होता म्हणून 8व्या वर्षी तुम्हाला पोस्ट मिळाली. पोस्ट मिळाली. भरपूर विद्यार्थी असे आहेत की अभ्यास करत असतात, जसं आपलं आधी बोलणं झालं होतं की हो सर. प्रत्येक जण अभ्यास करतो. हो. 7ला लायब्ररीत येतो, 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत अभ्यास करत असतो, बरोबर. पण सगळ्यात काही यशस्वी होत नाहीत. हम्म, हम्म. तुम्ही तेच करत होतात. बरोबर. तुम्ही जसं म्हणलं की तुमच्या चुका होत होत्या, तुम्ही त्या हो. चुका टाळल्या हो. म्हणून यशस्वी झालात. बरोबर. मग असे भरपूर विद्यार्थी असतील का नक्की की सर. ज्यांना त्यांच्या चुकाच कळत नाही? माझा तर सेल्फ अनुभव असा आहे की ज्यावेळी आपण 2-3 वर्षांना अभ्यास करतो, 3-4 वर्षे होतो, त्यानंतर एक आत्मविश्वास इतका वाढतो माणसाला, आणि त्यात जर तुम्ही पहिल्या 2-3 वर्षामध्ये 1-2 मेन्स दिला असेल राज्यसेवेच्या किंवा UPSC असेल किंवा कोणतेही, तर काय म्हणतो आपण, आसमानी के बुलंदी पे पोहोचता है, तसं होते माणसाला. आणि लायब्ररीचा क्राऊड आपला लिमिटेड असतो, आणि तिथं काय म्हणतो वासरात लंगडी गाय लंगडी गाय शाणी शाणी. असते ना, त्या पद्धतीने होतं की इथं मेन्स दिलेला मीच आहे. बरोबर. त्यामुळे अशा अनुभवात होतं की माझं काही चुकत नाही. आणि त्यावेळी जर एखादा नवखा विद्यार्थी जरी किंवा नवखा जो चांगला अभ्यास करतोय, जो सिलेक्टेड आहे पहिल्या दुसऱ्या टेबलमध्ये, त्यानं जरी काही सांगितलं तरी अरे हा काय सांगतोय, हा जो ॲटिट्यूड तयार होतो माणसामध्ये, की मग आपण काय म्हणतो चांगल्याकडून चांगलं घ्यावं. त्यामुळे प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं, मग तो सिनियर असो किंवा ज्युनियर असो. मग त्या गोष्टी स्वीकारणं पहिली गोष्ट MPSCच्या किंवा आमच्या सारख्यांना अवघड जाते, की हे आम्ही स्वीकारू शकत नाही की याला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. बरोबर. कारण आपण समोरच्याचं ऐकण्याच्या आधी उत्तर द्यायला तयार असतो. त्यामुळं माझं चुकतंय हे मान्य करायला तयार होत नाही. आणि ज्यावेळी आपण मान्य करतो किंवा स्वतः शोधतो, ठीक आहे, तुम्हाला असं नाही की तुमचं काय चुकतंय बाहेरच्यानंच सांगितलं पाहिजे. तुम्ही जर स्वतःचा सेल्फ अनालिसिस केला की बाबा ह्या परीक्षा मला चांगले मार्क होते, मराठी इंग्लिशला इकडे चांगले मार्क होते आणि मला कंबाईनला मराठी इंग्लिशला कमी आले, तर का कमी आले, मग कोणत्या विभागात कमी आले, म्हणींमध्ये कमी आले, वाक्प्रचारांमध्ये कमी आले, कोणत्या गोष्टींमुळे कमी झालो, ह्या गोष्टींचा आपण जर सेल्फ अनालिसिस ज्यावेळी करतो त्यावेळी नक्कीच आपल्या चुका आपल्याला लक्षात येतात. मग जर तुम्हाला बाहेरच्यांचं ऐकायचं नाही आहे तर तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे स्वतःचं इव्हॅल्युएशन करा, Exactly. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या चुका सुधारता आल्या तर तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल असं मला वाटतं. नाही, खरंच, कारण अभ्यास प्रत्येक जण करत असतो. तुम्ही जे खरं तुम्ही मर्मावर बोट ठेवले. हां. अभ्यास तर प्रत्येक जण करतो, करतो. पण चुकतंय काय आपलं हां. हे कुणी पाहायला तयार नाही नाही. पाहायला तयार. टार्गेट आहे, मला 10 तास अभ्यास करायचा आहे, 12 तास अभ्यास करायचा आहे, तास. मला हे पुस्तक 3 दिवसात संपवायचंय, मला हम्म. या नोट्स करायच्या, सगळ्या बरोबर. गोष्टी प्रत्येक जण करतोय. बरोबर. पण हे करूनही जर यश मिळत नसेल, हम्म. आपण कुठं चुकतंय हे पाहायला पाहिजे, तर हे बरोबर. कुणीच पाहत नाही. बरोबर. काय वाटतं तुमच्या 7-8 वर्षाच्या अनुभवातून काय जनरल काय चुका होतात विद्यार्थ्यांच्या? विद्यार्थी कुठल्या चुका टाळल्या पाहिजे? जनरल चुका म्हणजे ना सर, आपण अभ्यासाला तासांवर मोजतो. पहिली गोष्ट, बरोबर. त्यातून माझं रिव्हिजन किती झालं किंवा माझ्याकडे डाटा किती गोळा झाला. आता काही गोष्टी आपल्याला पाठ करायच्या आहेत, त्या पाठच कराव्या लागणार आहेत. म्हणजे काही गोष्टी नुसता लक्षात ठेवून जे आपण म्हणतो ना लॉजिकनं तयार होतात किंवा काही गोष्टी पाठच कराव्या लागतात, आणि ती पाठ असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी लॉजिक तयार होतं. बरोबर. आणि आपल्या प्रश्न पद्धती कशी आहे, अ ब क, त्यानंतर खाली वरील बरोबर, अ ब बरोबर, क ड बरोबर. त्यामुळे त्यातील काही फॅक्ट गोष्टी तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ते उत्तर सॉल्व्ह करताना तुमचं तिथं लॉजिक डेव्हलपमेंट होणं. बरोबर. मग ह्यासाठी आपण बघत नाही PYQs. त्यामुळे सगळ्यात बेस्ट सोर्स हा आयोगाकडून आपल्याला मिळतो, एक सिलेबस आणि PYQ. ह्या 2 गोष्टींना आपण स्टिक राहिलं पाहिजे. कारण बाकी बऱ्याच गोष्टींना काही बायबल म्हणलं जातं की हे MPSCचं बायबल आहे, हे UPSCचं बायबल आहे, हे ह्या विषयाचं बायबल आहे. तसं आयोगाने दिलेलं MPSCचं ओरिजिनल बायबल काय असेल तर ते काय आहे, PYQs आणि सिलेबस. तर ह्या 2 गोष्टींना आपण स्टिक राहिलं पाहिजे. त्या PYQचं अनालिसिस, आता मार्केटमध्ये बरेच आपल्याला बुक्स अवेलेबल आहेत, चांगल्या पद्धतीनं लॉजिक डेव्हलपमेंट करणारे बुक्स अवेलेबल आहेत, त्यांचा उपयोग करता येतो आपल्याला, आणि त्यांनी आपलं काम सोपं करून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये वेळ आपण देत नाही. आपण काय करतोय, नवीन काय मटेरियल आले, हे वाचा. 1857चा उठाव 4 पुस्तकातून 4 वेळा आपण वाचतो, आणि त्याचे आपल्याकडे नोट्स तयार होत नाहीत. बरोबर. परत नोट्स न तयार होणं, स्वतःच्या वैयक्तिक नोट्स असणं मला वाटते की खरंच नक्की महत्वाचे आहेत. आणि नोट्स म्हणजे एक संकल्पना आहे की ह्यातलं मी माझ्या अक्षरात लिहितो, काढतो, म्हणजे हे माझ्या नोट्स झाल्या. तर माझी संकल्पना अशी आहे की काही गोष्टी मी हाताने लिहू शकतो, त्या हाताने लिहिणार. एखादं महत्वाचं स्टँडर्ड पुस्तक आहे, त्यात सगळा डाटा आहे, तर मी पुन्हा ते उतरून काढण्याच्या नादाला नाही लागणार. तर बाकीकडून मला ज्या गोष्टी मिळतात तर त्या मी तिथं स्टिक नोट्स करून चिटकवणे असतील, ओके. किंवा तिथं वरच्या बाजूला लिहिणे, खाली जागा आहे तिथं लिहिणे. कारण सगळा डाटा एकत्र आणणं महत्वाचं आहे. बरोबर. नोट्स तो म्हणजे कुठल्या माझ्या फॉर्मॅटमध्ये आहे ते महत्वाचं. ते महत्वाचं नाही. तुमचे हँड रिटन असो किंवा ते छापील बुक आहे तसं वापरा. पण सगळा डाटा वेगवेगळ्या सोर्समधून एका सब्जेक्टचा GS2 जो असतो किंवा GS3 असेल तर त्याचा सगळा डाटा एकत्र असणं आणि रिव्हिजनच्या वेळी आपल्याला तो एकत्र अवेलेबल असणं, ही माझी संकल्पना अशी आहे. त्यामुळं तुम्ही कसा तयार करता ते महत्वाचं आहे. आणि ते जर तुमचे एका ठिकाणी डाटा असेल तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही,
पाठांतराच्या गोष्टी तुमच्या नक्कीच पाठ होईल आणि त्याच PYQचा तुमचा जर चांगला कमांड असेल तर तुम्हाला वाचतानाच तुमच्या डोक्यात प्रश्न तयार होतो की आयोग इथं काय विचारेल. PYQ तुमच्या डोक्यात जर कान वाजले म्हणतो आपण चालूच असेल तर एखादी गोष्ट आपण वाचत असो तर आपल्याला डोक्यात येते की आयोग इथं काय विचारेल, नकारार्थी विचारेल की होकारार्थी विचारेल, मग स्टेटमेंट बेस्ड विचारेल की वन लाईनर विचारेल. ह्या गोष्टी आपल्या डोक्यात आपोआप तयार होत जातात आणि त्यावेळी अभ्यासाची मजा जास्त वाढू लागते, जास्त गोडी लागू लागते अभ्यासाची, असं मला वाटतं. बरोबर. मी आतापर्यंत ऑब्झर्व केलं की बरेच अधिकारी म्हणण्यापेक्षा प्रत्येक अधिकारी हम्म. 2 गोष्टी सांगतात. हम्म. एक, तुमचा सिलेबस पाठ असणं महत्वाचं आहे आणि हम्म. दुसरी गोष्ट तुमचं PYQ वरती कमांड असलं कमांड पाहिजे. असणं गरजेचं आहे. परंतु मी असे विद्यार्थी पाहतो हा. की त्यांनी एकदा बुक लिस्ट त्यांच्याकडे असते, हा. ती पुस्तकं आणलेली असतात. समजा हम्म. पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत आहे असं आपण गृहीत धरूयात. बरोबर. ते पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ते वाचत असतात. कुठल्या परीक्षेला कुठला सिलेबस आहे हे नाही. न पाहता ते वेळ घालवत असतात. बरोबर. आणि कदाचित त्यांना कितीही वेळा सांगा हम्म. ते त्या चुका प्रत्येक वेळेस करत असतात. बरोबर. म्हणजे हे मला जाणवलेलं आतापर्यंत वाचतं. वास्तव. तुम्ही 7 वर्ष अभ्यास केला हम्म. आणि 8व्या वर्षाच्या अभ्यासावर ती तुमची पोस्ट मिळाली. पोस्ट मिळाली. तुम्हाला काय फरक जाणवतो की 7 वर्ष तुम्ही कसा अभ्यास केला आणि शेवटच्या वर्षात तुम्ही काय बदल केले? नक्कीच सर, हा मला उलट सांगायला आवडेल की 7 वर्ष मी अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात असायच्या की फक्त पोस्टसाठी अभ्यास करतोय हे तर होच की आपल्याला पोस्ट मिळवायचीच आहे किंवा यशस्वी होण्यासाठीच प्रत्येक जण अभ्यास करतो. ज्ञान मिळवण्यासाठी आपण ग्रॅज्युएशन केलेलं आहे. यशस्वी होण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. मग त्यावेळी असं व्हायचं की बऱ्याच गोष्टी सायमल्टेनियसली चालू असायच्या आणि एक ग्रीड असते माणसाची किंवा काय म्हणतो आपण, मला एक्झॅक्ट शब्द सांगता येणार नाही की डायव्हर्जन्स आपल्याला खूप होतात की बाबा मला आता खेळावंसं वाटतंय, मूवीला जावंसं वाटतंय, डिस्ट्रॅक्शन्स बऱ्याच गोष्टी असतात आणि ह्या डिस्ट्रॅक्शन्सवर तुम्हाला कंट्रोल आणलं पाहिजे. जसं म्हणतात ना की इंद्रियांवर विजय मिळवता आला पाहिजे. इंद्रियांवर विजय मिळवल्यानंतरच तुम्ही जिनेंद्रिय होता, महावीर होता. तसं तुम्हाला इथं सुद्धा डिस्ट्रॅक्शन्सवर विजय मिळवता आला पाहिजे. ठीक आहे, तुमच्या आवडीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आठवड्यातून एखाद्या वेळी करू शकता. आठवड्यातून एखाद्या वेळी नाटक, महिन्यातून एखाद्या वेळेस मूवी बघू शकता, तुम्ही काही गोष्टी करू शकता. पण त्या गोष्टी करताना असं व्हायचं की त्या गोष्टी महत्वाच्या झाल्या आणि अभ्यास पार्ट टाइम झाला. बरोबर. म्हणजे मी सकाळी 9ला लायब्ररीत जातोय, 11-12 पर्यंत लायब्ररीत बसतोय, जेवायला येतोय, डायरेक्ट 3लाच झोप काढून 3ला किंवा 4ला लायब्ररीतून जातोय, 5:30-5ला पुन्हा चहाला येतोय, 7 पर्यंत खालीच असतोय, परत 8ला लायब्ररी जाऊन गेल्यानंतर 8:30ला पुन्हा जेवायला येतोय आणि मग काय आता रात्र झाली, झोपूया, सकाळी लवकर जायचं आहे. मग ह्या काळात आपण काय मोजतो की एवढा तास मी म्हणलो. मग अभ्यासात तासावर न मोजता मार्क्सवर मोजला पाहिजे की बाबा आज माझी किती मार्क्सची रिव्हिजन झाली. की बाबा माझी एक्झाम जर समजा 30 दिवस लांब आहे आणि माझा जर 300 मार्कांचा अभ्यास आहे तर मला कमीत कमी रोज 15 ते 20 मार्काची माझी रिव्हिजन झाली पाहिजे टोटल रिडिंग होऊन. जसं जवळ येईल तशी माझी रोज 70-80 मार्कापर्यंत जाऊन शेवटच्या दिवशी माझी 100च्या 100 मार्कांची रिव्हिजन झाली पाहिजे, अशी माझी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. त्यामुळे तासांवर अभ्यास मोजण्यापेक्षा काय म्हणतो आपण मार्क्सवर अभ्यास मोजला पाहिजे की किती माझे पॉईंट्स कव्हर झाले आणि किती मार्क्सचा सिलेबस मी आज कव्हर केला. ही पहिली गोष्ट मला वाटते. त्यानंतर मोहमाया ज्या गोष्टी मी सांगितलं की आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट सतत चालू असली पाहिजे की अभ्यासाचाच विचार पाहिजे. म्हणजे तुमचं शेड्यूल काही असो, मी कधी नाईटला बसायचो, कधी सकाळी बसायचो, पण तुमचा जो शेड्यूल आहे तो फिक्स असणं म्हणजे काय, टाइम टू टाइम फिक्स नसायला. म्हणजे माझं नव्हतं कधी टाइम टू टाइम फिक्स की 8लाच बसायचं आणि 9:30लाच उठायचं, 10लाच एक घोट पाणी प्यायचं, असं कधी नव्हतं माझं. पण माझं टार्गेट ओरिएंटेड होतं की एवढा तास झाला पाहिजे, निदान 13-14 तासाचं आउटपुट आलं पाहिजे, त्यामध्ये माझं PYQ एवढा काळ झाला पाहिजे, रिव्हिजन एवढा वेळ झाली पाहिजे, नवीन काय डाटा ऍड करायचा आहे का, करंट काय करायचं आहे का, ते एवढ्या कालावधीत झालं पाहिजे. हा माझा रोजचा अप्रोच असायचा आणि त्यासाठी मी एक चेकलिस्ट तयार करायचो किंवा टू डू लिस्ट. मग ते आदल्या दिवशी आज लायब्ररीतून रात्री जाताना 11-11:30 वाजता मी पॉईंट्स काढायचे की उद्या ह्या सब्जेक्टचे हे पॉईंट्स, ह्या सब्जेक्टचे हे पॉईंट्स झाले पाहिजेत आणि दुसऱ्या दिवशी जसे होतील तसे त्याच्यावर टिक करायचो. मग जे राहतोय ना तो आपल्याला दुसऱ्या दिवशीचा लोड असतो आणि तो लोड कॅरी नंतर सवय अशी होती की अरे आजचा लोड उद्या नकोच, कारण उद्याच अगोदरचा एवढा मोठा आपण लिस्ट बनवून ठेवलेली आहे, त्यामुळे आजचा लोड उद्या नकोच म्हणून तो आजच रात्री काही करून संपवायचा असा होतो आणि ती चांगली सवय लागत जाते माणसाला. आणि सगळ्यात महत्वाची मला ह्या काळात लागलेली सवय की टू डू लिस्ट बनवणे, चेकलिस्ट बनवणे, रोजचा सिलेबस रोज कव्हर करणे, त्याची संध्याकाळी रिव्हिजन करणे
आणि ज्या चुका मागच्या पेपरला झाल्या होत्या PYQ समोरच ठेवायचो मी, त्यामुळं हिथं पुन्हा चुकू नये. त्याचसोबत टेस्ट सिरीज लावल्या होत्या. टेस्ट सिरीजमधून सुद्धा मला चांगल्या पद्धतीने आउटपुट मिळत होतं. महत्त्वाचं म्हणजे 2 व्यक्तींचं मी नाव घेऊ इच्छितो या ठिकाणी, म्हणजे मार्गदर्शक म्हणून Yes. एक दिलीप खाटेकर सर आणि संकल्प देशमुख सर. बरं. सायमल्टेनियसली मी क्लासेस केलेले आहेत, ऑनलाईनच क्लासेस केले आहेत. सरांचा रूबरू परिचय नसताना सुद्धा आम्ही मेसेजवर बोलायचो किंवा क्लासेसच्या ज्या थ्रू बोलायचो. त्यातून एवढ्या चुका माझ्या, म्हणजे मला वाटतं की 85% चुका ह्या सगळ्यांच्या कॉमन असतात. त्या माझ्या 85% त्या दुरुस्तच झाल्या आणि ज्या 10 ते 15% होत्या त्या मी पर्सनली बोलून एक मला वाटतं 8-10% सॉल्व्ह केले असतील. 5% चुका तर माझ्या झाल्याच असतील, पुन्हा काय 5 किंवा 10% झाले असतील आपण गृहीत धरू. पण 85% सगळ्यांच्या कॉमन चुका होत्या आणि सर सांगत होते त्या पद्धतीने त्या मी दुरुस्त करत गेल्या. मला जाणवत गेलं की बाबा हा हे चुकतंय माझं, हे चुकतंय माझं, हा बाबा माझे नोट्स नाही आहेत किंवा हे नाही आहेत, हे माझं चुकतंय. अभ्यास आणि आभास हा एक शब्द होता सरांचा. तो आभास दूर करून अभ्यास ज्यावेळी झाला ना त्यावेळी पोस्ट मिळाली असं वाटतं. अगदी बरोबर. खरं तर आजचा आपला हा पॉडकास्ट नक्कीच विद्यार्थ्यांना यशाच्या खूप जवळ घेऊन जाणार. कारण तुम्ही ज्या गोष्टी सांगताय ह्या जर गोष्टी विद्यार्थ्यांनी बदल केला तर कुठेतरी मेरिट वाढण्यासाठी आजचा हा पॉडकास्ट फायदेशीर ठरू शकतो. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही ज्या गोष्टी सांगताय, ज्या चुका सुधारल्या पाहिजेत किंवा तुम्ही ज्या चुका केल्या आणि त्याच्यातून जर विद्यार्थी शिकले तर निश्चित तुम्हाला जो काही 8 वर्ष वाट पाहावं लागली ते त्या विद्यार्थ्यांना पाहावं लागून. आणि मला सगळ्यात जास्त गोष्ट जाणवली ना सर, माझा मित्र आहे प्रवीण माने म्हणून, ST आहे तो सध्या. त्याचं आणि माझं सारखं बोलणं व्हायचं की डोक्यात दुसरं काही नसायला पाहिजे, तुझ्या डोक्यात फक्त कंटिन्यू एकच पाहिजे की 3 महिन्यावर परीक्षा आहे. म्हणजे जानेवारीपासून अभ्यासाला पुन्हा सुरू केली. 1 डिसेंबरला पूर्वपरीक्षा झाली होती, निकाल वगैरे आला, अभ्यास चालूच होता मराठी इंग्लिशचा वगैरे. पण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ग्रीप घ्यायला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात. आणि मग त्या काळात मग आमचं ज्यावेळी बोलणं व्हायचं ना, तो एकच सांगायचा की तुझ्या डोक्यात आत्ताची राज्यसेवा मुख्य परीक्षेचे 3 दिवस, ते 3 दिवस आणि त्या 3 दिवसाच्या एक्झाम आणि सिलेबस हेच असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही क्रिकेट खेळायला जायचो मोठ्या प्रमाणात, टबला असेल किंवा आवड नाटकांची जरा मला आवड आहे किंवा मराठी सिरियल वगैरे ह्यात माझा वेळ जायचा. तर असं होतं की फक्त आणि फक्त तुझ्या डोक्यात आज जो सब्जेक्ट आहे GS2 करतोय तर तुझ्या डोक्यात लक्ष्मीकांत असेल, देशमुख सरांचं पुस्तक असेल किंवा गव्हर्नन्सचे जे विषय आहेत ना ते कंटिन्यू तुझ्या डोक्यात असले पाहिजेत. मग तू जेवायला जाताना सुद्धा मोबाईलमध्ये तू PYQ घेऊन जा. आणि त्यामुळे मग ती सवय लागली. मग ते काय गुगलवर PYQ सोडवायची पद्धत होती. काही ऍप सुद्धा होते जे आपल्याला PYQ उपलब्ध करून द्यायचे नाममात्र रुपये भरल्यानंतर. त्यावर सुद्धा आम्ही PYQ सोडवायचो. जेवायला जाताना मोबाईलवर आम्ही PYQ सोडवायचो. जेवताना काही रिव्हिजन करता असेल तर ती करायचो. पुन्हा लायब्ररीत येत असताना वेळ ह्याच्यामध्ये ना PYQ साठी जो वेगळा वेळ मला द्यावा लागत होता तो कमी झाला आणि ते फास्ट रिव्हिजन व्हायला लागली. जास्तीत जास्त वेळ सदुपयोगाला यायला लागला आणि डोक्यात नुसतं एकच वाजायचं की DC DYSP हेच वाजायचं डोक्यात कंटिन्यू. आणि पॉवर ऑफ अट्रॅक्शनचा जो आपण रूल म्हणतो बऱ्याच ठिकाणी आता तो दिसतो, पण पॉवर ऑफ अट्रॅक्शन वर्क होण्यासाठी तुम्ही पूर्णपणे त्यात इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. एक्झॅक्टली. तुमच्या लाईफ सायकलमध्ये MPSC भिडली पाहिजे की बाबा माझं सकाळी उठणं ठीक आहे, मी सगळ्यांसारखं 6ला नाही जाऊ शकत लायब्ररीत, पण मी 9ला जाऊ शकतो, तर मी रात्री 12-12:30 पर्यंत बसू शकतो, 1 पर्यंत बसू शकतो. आणि माझी लायब्ररी शारदा लायब्ररी जी होती नऱ्यामध्ये ती 24 तास उपलब्ध असणारी लायब्ररी होती. त्यामुळे आम्हाला असा कधी इश्यू झाला नाही की आज रात्री उशीर बसावं लागते, तर 11ला बंद होते आणि मला जाऊन मग रूममेट्सची झोप मोड करून मला अभ्यास करावा लागतोय, असं कधी झालं नाही मला. आणि रूममेट्स असतील माझे बऱ्यापैकी, त्यांचा खूप मला ह्या काळात सपोर्ट मिळाला. मग माझ्यासोबत मेन्सला असणारा माझा विक्रम शेंडगे मित्र आहे, गणेश खरोसे आहे, आमचे आता ABDO म्हणून कार्यरत असणारे प्रशांत पोशेट्टी आहेत. मग ह्यांचा सुद्धा सारखं कॉन्टॅक्ट एकच असायचं की तू हे करू नको, कारण माझ्या ह्याच्या आधी 3 मेन्स झाल्या होत्या. 20, 21, 22च्या 3 मेन्सला मी होतो. 23ची माझी प्रीस निघाली नाही. त्यामुळे माझा प्रवास असा जो जात होता ना तो एकदम 23ला खाली डाबला होता आणि मी खूप निराशेत गेलो होतो त्या काळामध्ये. आणि मग जवळपास ही शेवटचा अटेम्प्ट द्यायचा आणि मी प्रायव्हेटला जॉब सुद्धा करत होतो 23 पासूनच. कुठे? प्रायव्हेटला सुरुवातीला मी एका अकॅडमीमध्ये बॅक ऑफिसला जॉब करत होतो 2023ला. आणि 24 आणि 25 मध्ये मी एका पॉलिटिकल कन्सल्टन्सीमध्ये, इपिक नावाची एक पॉलिटिकल कन्सल्टन्सी आहे, त्याच्यामध्ये मी ज्युनियर ऑफिसर म्हणून जॉबला होतो. रिसर्च ते सगळं पाहून तुम्ही अभ्यास करत होता? ते सगळं पाहून मी जॉब करत होतो. आणि मग त्या काळात ही ज्या मित्रांची नावं घेतली ह्यांनी मला सक्त ताकीद दिली की तू जॉबचा राजीनामा दे. शेवटची मेन्स आहे, त्यामुळे 1 जानेवारी 2025ला मी जॉबचा राजीनामा दिला आणि 2 तारखेपासून मी पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात केली. त्या काळात नवीन बॅच घेतली
GS3ची असेल, परत पुन्हा फेब्रुवारीमध्ये GS2ची पुन्हा नवीन बॅच घेतली आणि पुन्हा शून्यापासून जसा अभ्यास सुरू करायला हवा होता त्या पद्धतीने मी शेवटच्या अटेम्प्टला, म्हणजे माझा पहिला अटेम्प्ट आहे आणि शेवटचा अटेम्प्ट आहे, अशा पद्धतीने अभ्यास केला. आणि ह्या काळात मला मित्रांची तेच सांगत नाव घेतली, यासाठी घेतली की माझ्याकडून काही अपेक्षा नसताना, म्हणजे आजकाल बरेच आता लोक भेटतात पण ह्यामध्ये आणि त्यामध्ये हा इनोसन्स एवढा फरक आहे की माझ्याकडे काही नसताना ह्या लोकांनी आणि आई वडिलांनी फक्त माझ्यावर विश्वास ठेवला. कारण मी तुम्हाला सांगितले माझे वडील शेतमजूर होते, आई माझी अंगणवाडी शिक्षिका आता आहे. तर गेली 8 वर्ष मी घरात माझं कॉन्ट्रीब्युशन 1 रुपयाचं नाही. माझं आज वय 28 पूर्ण आहे आणि 28 वर्षाच्या मुलाला त्यांनी एकदाही असं म्हणलं नाही की अजून तुला किती वेळ लागणार आहे. ज्यावेळी मी कोणत्याही कार्यक्रमात जायचो मला नातेवाईक विचारायचे की अजून किती वेळ होतंय काय, अरे कलेक्टर साहेब या, बऱ्याच गोष्टी घडायच्या. पण आई वडिलांनी कधी म्हणलं नाही की तुला अजून किती वेळ लागेल. माझ्या वडिलांचं एक वाक्य होतं, म्हणजे मला तो सांगायला वेळ असेल तर सांगेन. MIDC मध्ये वडील, मी सांगितलं ते कामाला जातात आता ते पाण्याच्या प्लांटवर. मग मी एक दिवशी सांगलीत असताना तिकडे गेलो होतो, तर त्यांचा कपडे पूर्ण घामाने भिजले होते कपड्याने. आणि मला इतकं वाईट वाटलं की अरे आज मी 26 वर्षाचा आहे आणि आजही माझ्या बापाला जर इथं वजन उचलायला लागतंय आणि त्याचे कपडे सगळे एवढे घामाने बरबडतायत, तर माझ्या अस्तित्वाचा काय अर्थ आहे जर मी त्यांना साधं सुख देऊ शकत नाही शांत बसण्याचं. तिथून बाहेर येताना तिथल्या वॉचमन काकांशी माझं बोलणं झालं. ते म्हणले की लवकर करा पाटील, पाटलांना आता काम होत नाही तर लवकर करा. पण वडील माझे अजून चांगल्या पद्धतीने काम करतात, एका तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने ते काम करतात अजून सुद्धा. आणि मग ते इतकं वाईट वाटलं ना की बाबा आपण प्रयत्न करतोय इतकं आणि तरी आपल्या हातून होत नाही. त्या मी संध्याकाळी मी येऊन मग मी मम्मी एवढं रडलो होतो ना त्या दिवशी की बाबा माझ्या बापाच्या अपेक्षा मला पूर्ण करता येत नाहीत, अजून त्याला मला कष्ट देता येत नाहीत. त्यावेळी बाबा म्हणले की मला मनू म्हणतात, म्हणून मला चाकरी राहायला लागलं तरी मी राहतो, खरं तुझ्या शिक्षणात आणि ह्या गोष्टीत कुठं कमी पडणार नाही. आणि तो वडिलांचा आणि ती आईचा आधार जो माझ्या पाठी होता, त्यामुळं मला खरंच बाकी कोणाशी देणं घेणंच नव्हतं की मला लोकांना काय वाटतंय. आणि त्यामुळं मी पहिला जो कॉल केला रिझल्ट लागल्यानंतर, तो व्हिडिओ सुद्धा बऱ्याच ठिकाणी भावनिक व्हायरल झाला. मला माहिती नव्हतं, माझ्या मित्राने व्हिडिओ काढला, फक्त एवढं सांगितलं की झालं. आम्ही रडत होतो तिघं, फक्त रडत होतो. पण ज्या दिवशी रिझल्ट लागला तुमचा, त्या दिवशी रिझल्टच्या आधीचा क्षण आणि रिझल्टच्या नंतरचा क्षण, गावाकडे काय परिस्थिती होती? खूप बदलाची परिस्थिती होती. मला अंदाज होता की 30 तारखेला आपली GML लागेल, त्यामुळे मी गावी होतो, दिवाळीसाठी गावी गेलो होतो आणि ह्यावेळी फ्रीली होतो की इंटरव्ह्यू देऊन गावी गेलो होतो त्यामुळं. आणि होईल आपलं एवढं फिक्स होतं, पण काय मिळेल हे शाश्वती नव्हती. कारण मार्क्स चांगले होते, इंटरव्ह्यू सुद्धा चांगला झाला होता, रायटिंगला सुद्धा ह्यावेळी खूप प्रयत्न चांगले केले होते, एफर्ट्स घेतले होते, त्यामुळे रायटिंगमध्ये सुद्धा चांगले मार्क येतील आणि पोस्ट मिळेल फिक्स होतं. आणि जास्त करून क्लास 1च मिळेल यामध्ये सुद्धा मी शुअरिटी होतो, पण कोणती मिळेल फिक्स नव्हतो. त्यामुळे त्या चलबिचलमुळे मी पुण्याला यायचं ठरवलं. 28 तारखेला पुण्याला आलो. 29 तारीख एकच दिवस गेला मध्ये, आणि 30ला दुपारपासून रिझल्टची वाट बघत होतो. दुपारी 2-3 आपले टेलिग्रामला लाईव्ह कॉमेंट्री चालू असते, तुम्हाला माहिती आहे की अरे आत्ताच अपलोड व्हायला गेलेला आहे, अरे 5 मिनिटात अपलोड होईल. मग 5 वाजल्यापासून ती धाकधूक 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 सुरू होती कंटिन्यू. आणि 7:57 मला वाटते 8 वाजता काहीतरी रिझल्ट लागला त्यावेळी. आणि मी पाहिलं डायरेक्ट ते ओपन होईपर्यंत मित्राने खाली तयारी केली होती, त्यांनी दुपारपासूनच तयारी केली होती, त्यांना विश्वास, माझ्यापेक्षा जास्त त्यांना विश्वास होता. आणि मग रिझल्ट पाहिला, परिस्थिती पाहिली की कोणती पोस्ट मिळते आपल्याला, DYSP मिळते. त्याच वेळी लक्षात आलं की बाबा आपल्याला DYSP मिळते. मग पहिला घरी कॉल केला, आईला कॉल केला, व्हिडिओ कॉल केला, आणि तो व्हिडिओ चांगला आहे, मी दाखवेन तुम्हाला नंतर. नक्कीच. मग आईला तेवढं सांगितलं, आम्ही रडत होतो. माझ्या मामानं खूप मला साथ दिली. मामानं म्हणजे त्याची परिस्थिती नसताना, मी मगाशी सांगितलं मी मॉर्गेज करून आलो होतो, मग घरावरचं मॉर्गेज काढण्यासाठी मामाने त्याच्या शेतावर मॉर्गेज चढवलं आणि मला मदत केली आर्थिकरित्या. त्यामुळं ह्या लोकांनी ना, त्यांना माहिती नव्हतं की मी काय करतोय, MPSC म्हणजे नेमकं काय करतोय. माझा मामा कन्नड शिक्षण वगैरे तिकडचं आहे, पण त्याला माहिती नव्हतं की मी काय करतोय, नक्की काय होणार आहे. एक सरकारी नोकरीला लागल आणि नंतर काय माझ्या बहिणीचं कल्याण होईल, एवढीच मामाची अपेक्षा असावी. मामाला म्हणजे कोणालाच अपेक्षा नव्हती की हा नक्की काय करतोय, एवढा मोठा होतोय का. आणि त्या काळात त्यांनी खंबीरपणे माझ्या पाठीशी राहिले. आणि तुम्ही विषयांतर झालं थोडं, माफ करा. आधीचा काळ आणि नंतरचा काळ,
म्हणजे म्हणतो 30 तारखेला. तर मग 30 तारखेपर्यंत टेन्शन तर संपलं. बरोबर. त्या दिवशी रात्रभर फोन वाजत होते. जवळपास म्हणजे मोजले नाहीत, पण एवढे कॉल्स आणि मेसेजेस मला आले. त्यानंतर गावाकडं ना सगळ्यात मला आनंदाची गोष्ट जी वाटते, की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अरे ह्यांचं पोरगं कुठेतरी पुण्याला असते, MPSC करते किंवा काहीतरी करते बाबा, अजून बाबा कामाला जातोय, असं जे म्हणत होते, त्या सगळ्यांना एका झटक्यात कळालं, की ह्याचं पोरगं काय करत होतं. आणि आई वडिलांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन एकदम चेंज झाला. की मी सांगितलं तुम्हाला, की वडील शेतमजूर असल्यामुळं गावात शेतमजुराला कसं बोलवलं जातं बागायतदारांच्याकडून. मग ते एकरी उल्लेखावरून आहोजावर आलेला उल्लेख मी स्वतः ज्यावेळी बघितलो ना, त्यावेळी सगळ्यात जास्त वाटलं, की बाबा मला हेच द्यायचं होतं आई वडिलांना, की बाबा आई वडिलांना मान सन्मान मिळणं, याच्यापेक्षा मोठा याच्यापेक्षा मोठा मान सन्मान आपला काहीच असू शकत नाही. आणि ती गोष्टचा खूप अभिमान आणि आनंद वाटतो. नक्कीच. कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही आयुष्याचे 8 वर्ष घातले, हम्म. ते तुम्ही नाहीत घातले, ते तुमच्या आई वडिलांनी घातले. नक्की आई वडिलांनी घातलं, कारण सर. ह्या सगळ्यांमागे त्यांचं खूप मोठी भूमिका आहे. कारण त्यांनी जर तुमच्या मागे तगादा लावला असता, हा, कधी होणार, हो. किती दिवस होणार, किती दिवसात होणार, आम्ही किती दिवस कष्ट करायचे, बरोबर तुला जमतंय का नाही, बरोबर हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात. हम्म. त्यांचा सपोर्ट होता, त्यांचा पाठिंबा होता, बरोबर. म्हणून तुम्हाला ते बळ मिळालं. नक्कीच सर. नक्की सर, या 7 वर्षामध्ये ज्या गोष्टी तुम्ही केल्या, हम्म. याच्यावरून एक 2-3 प्रश्न विचारावं वाटतात. ओके सर. की आज तुम्हाला सगळी रियालिटी माहिती आहे. हम्म. 7 वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर 8व्या वर्षी तुम्हाला पोस्ट मिळाली. काय वाटतं आता सध्याच्या सिच्युएशननुसार हम्म. या क्षेत्रात किती वर्ष दिले पाहिजेत? नक्कीच सर, मला वाटते की 4 वर्षांपेक्षा जास्त काळ आपण नाही दिला पाहिजे माझ्या अनुभवानुसार. कारण माझा प्लॅन बी रेडी नव्हता सर. नवीन येणाऱ्या मुलांना मी हे सांगू इच्छितो की तुमचा प्लॅन बी रेडी ठेवा. तुम्ही इंजिनिअरिंग असाल, डॉक्टर असाल किंवा कोणत्या क्षेत्रात तुम्ही जातात, त्याच्यानंतर मला पहिले 2 वर्ष अंदाजात जातो. त्यानंतर आपल्याला 2 वर्षात समजतं की मला पुढच्या 2 वर्षात नक्की होईल काय. बरोबर. त्यामुळे मी म्हटलं की 2+2 4 वर्ष तुम्ही देऊ शकता. त्यापेक्षा जास्त काळ जर तुम्ही इथं वेळ देत असाल तर तुम्ही स्वतःच्या आईवडिलांच्या अपेक्षा तर नक्कीच आहेत, पण तुमच्या करिअरच्या दृष्टीने सुद्धा ते चांगलं राहणार नाहीये. कारण इथं शाश्वती नाही आहे सर यशाची. आज मी 30 तारखेला सफल झालो म्हणून आज इथे इंटरव्ह्यू द्यायला बसलेलो आहे. बरोबर. त्याच रिझल्टमध्ये जर मी चौथ्याही वेळी जर मला यश मिळालं नसतं, तर आजही मी मग कुठेतरी रडत बसलो असतो. बरोबर. कुठल्या तरी माझा जॉब मी करतच होतो प्रायव्हेटला, मी मला जॉईन केला असता, पण मी अजूनही माझे तिकडं लाईफला कुठत बसलो असतो की अरे मग हा कंबाईनचा अटेम्प्ट देतो की, कारण बरोबर. ह्यावेळी ऑप्शन आहेत पुन्हा कंबाईन. कारण ही गोष्ट अशी आहे ना सर, लत आपण म्हणतो ना, एक वेळ व्यसन सुटेल, पण MPSC साठी करण्याची जी आहे ना ते आपलं सुटत नाही. मी इन्क्लुडिंग ते आहे. त्या माझी 8 वर्ष गेलीत त्यामुळे हे पुढच्या नंतरच्या 4 वर्षात 24-25 वय ओलांडल्यानंतर ज्या सामाजिक आणि ज्या कौटुंबिक जबाबदारी असतात त्यामध्ये माझ्या खूप जबाबदाऱ्या मागं राहिल्यात असं मला वाटतं अजूनही. त्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त 4 वर्षापर्यंत प्रयत्न करावं. 3 ते 4 अटेम्प्ट पर्यंत प्रयत्न करावेत असं वाटतं. कारण माझे कोरोनामुळे 2 वर्ष आमचे कुठे गेले कोणालाच माहित नाही. बरोबर. ते तर 2-3 वर्ष वाया गेले. वायाच गेले. असं कधी जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही वडिलांना पाहिलं की शर्ट पूर्ण भिजलेला होता. हो अभ्यास करताना कधी असं आठवायचं की आपले वडील गावाकडे कष्ट करतायत, आपण इथे हो सर. बसून येत काहीच नाही? हो सर, नक्की आठवायचं. मनरेगाचा चॅप्टर वाचतानंतर ते जाणवायचं. आणि नक्कीच प्रत्येक वेळी असं वाचायचं की अरे आज काय झालं. आणि रोज संध्याकाळी माझी अशी सवय आहे की रोज संध्याकाळी घरी हा कॉल होतोच, मी कुठेही असो. कारण मी एकुलता एक आहे. माझा मोठा भाऊ लहान असला म्हणजे एक्सपायर झाला, आम्ही दोघं होतो. त्यामुळे मी आईवडिलांना एकुलता एक आहे. त्यामुळं कुठेही असो मी रोज संध्याकाळी कॉल करणं आमचा होतोच कॉल. मग त्यावेळी गप्पांच्या वेळी सुद्धा हे जाणवून यायचं की बाबा मग असं करायचं आहे. आणि डायरेक्टली वडिलांना माझ्या किंवा आईला असं वाटतं की एखादी आमची इच्छा सांगणं तर मी टेन्शन घेईल. म्हणजे ते त्यांना असं वाटायचं की बाबा आज जर असं सांगितलं तर माझ्या अभ्यासात व्यत्यय येईल, मी टेन्शन घेईन. त्यामुळे त्या बऱ्याच गोष्टी माझ्यापासून लपवायचे. ते आजारी असलेले असते, बारीक गोष्टी लपवायचे. आणि मग मला समजतं, आपण गावात राहतो त्यामुळे गावात बऱ्याच गोष्टी समजतात. मग त्यावेळेस असं वाटायचं की बाबा अभ्यास करताना आता मी इथून उतरून जर खाली खेळायला गेलो किंवा चहाला मी तासभर घालवलो तर माझे वडील 1 तास काम केल्यानंतर त्यांना 50 रुपये मिळत आहेत. आणि मी चहाला जातोय आणि तासभर अभ्यास न करता वेळ वाया घालवतोय. त्यामुळे मी त्यांचंही काय म्हणतो फ्युचर अनसेफ करतोय आणि माझं फ्युचर तर मी खड्ड्यातच घालतोय. त्यामुळे ह्या गोष्टींची मला जाणीव व्हायची, पण सगळ्यात जास्त जाणीव ह्या अटेम्प्टला झाली. आणि त्यामुळे मग मी बाकी गोष्टी कम्प्लिटली दूर सारल्या. बरोबर. त्याच्यामुळेच आजचं यश आहे. आजच्या पॉडकास्टच्या शेवटी एक महत्वाचा प्रश्न विचारावा वाटतो की जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याच चुका तुम्ही टाळत गेलात आणि हे यश. बऱ्याच जणांचा अभ्यास असतो, सगळ्या गोष्टी
क्लिअर असतात. हो. पण ज्या दिवशी एक्झाम असते हम्म. त्या दिवशी घाबरलेले असतात. हो सर. तो 1 तास असेल किंवा राज्यसभेत 2 तासाचा तो काही जो वेळ असेल, हो. त्या वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी हम्म. त्या ठिकाणी हँडल करता येत नाहीत. बरोबर. काय परिस्थिती होते आणि कशा पद्धतीने स्टेबल राहिलं पाहिजे त्या 2 तासात? नक्कीच सर. म्हणजे माझं हे मत असं आहे, की एम-पी-एस-सी जे तुम्ही किती वर्ष अभ्यास केलाय, त्यापेक्षा त्या राज्यसेवेसाठी 2 तासाचा वेळ असायचा आणि कंबाईनसाठी आता 1 तास वेळ असतो, 60 मिनिटं. आणि मला वाटतं, की राज्यसेवेपेक्षा कंबाईन जास्त अवघड मला त्यामुळे वाटते, की 60 मिनिटात आपल्याला 100 100. प्रश्न त्या पद्धतीने विचार करून गोल करण्यासाठीच आपल्याला सर 5 मिनिट लागतात. बरोबर. म्हणजे ऍक्च्युअली तुमच्याकडे 60 सेकंद 60 मिनिटं नाही तर 55 मिनिटंच आहेत. त्यामुळे ते 55 मिनिटांमध्ये प्रत्येक प्रश्न, त्यात मॅथ्स रिझनिंगचे 20 प्रश्न सॉल्व्ह करून तुम्हाला हे करायचे. त्यामुळे माणसाच्या चलबिचल होणं नक्कीच काय म्हणतो स्वीकार्य आहे. पण ह्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट आहे, जसं मी म्हणलो, पीवायक्यूवर आपला होल्ड असणे. कारण आयोगाला काय अपेक्षित आहे तो अभ्यास पीवायक्यू मुळे होतो. आणि दुसरी गोष्ट प्रॅक्टिस. मग डेली प्रॅक्टिस आणि टेस्ट सिरीज ह्याच्यामधून आपण स्वतःला त्या पद्धतीने प्रिपेअर करू शकतो. कारण आपल्याकडं मॉक टेस्ट असतात. म्हणजे जसं नेट प्रॅक्टिस असते क्रिकेटसाठी, मैदानावरचे जरी खेळ वेगळा असला आणि नेटमधला जरी वेगळा असला तरी ते आपण त्या बॉलरला फेस करू शकतो. बरोबर. त्यामुळे ती मानसिक तयारी करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही किती वेळ अभ्यास केलाय त्यापेक्षा त्या 60 मिनिटात किंवा त्या 120 मिनिटात 2 तासामध्ये परीक्षा हॉलमध्ये तुम्ही स्टेबल असणं खूप गरजेचं आहे, शांत असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा स्वतःवरचा असलेला विश्वास, की बाबा माझा अभ्यास झालाय, मी रिवाईज केलंय, आजचा दिवस माझा आहे, बरोबर. माझा देव माझ्यासोबत आहे, विश्वास असेल तर माझा देव माझ्यासोबत आहे, मी जे करतोय त्याला यश नक्की मिळणार आहे. हे कारण आपण पेपरच्या अगोदर अर्धा तास आधी जाऊन बसलेलो असतो. त्यामुळे स्टेबल व्हायला जास्त त्रास होत नाही एमपीएससीला युपीएससीच्या तुलनेमध्ये. कारण तुम्ही अर्धा तास अभ्यास बसलेला असता, त्या वातावरणाशी मॅच झालेला असता. त्यामुळे तुम्ही सतत मनाला सांगणं गरजेचं आहे, की तू करू शकतोस, करणं आहे तो करणं आहे. आम्ही त्यावेळी रोज हे म्हणायचो. छावा पिक्चर येऊन गेला होता नुकताच त्यावेळी मेन्सच्या काळामध्ये. बरोबर. आणि ती कविता खूप व्हायरल झाली होती. महाराज जो म्हणतात, की जो हार गए बिन लढे उन पे है धिक्कार, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. आणि ते खाली म्हणायचे, करणं आहे तो करणं आहे. करणं आहे तो करणं आहे झाल्यानंतर परीक्षे दिवशी आता मी केलंय हा विश्वास स्वतःवर जेवढा तुमचा जास्त असेल तेवढा पेपर तुम्हाला चांगल्या पद्धतीने हँडल होईल. कारण प्रश्न तुम्हाला येतच असतात. जे तुमचे 3-4 सिली मिस्टेक्समुळे तुमचे स्कोर कमी येतो, तो फक्त आणि फक्त कॉन्फिडन्सचा फरक असतो. त्यामुळे तो कॉन्फिडन्स तुमचा स्वतःवर जोपर्यंत तुम्ही ठेवत नाही, आयोग कसा तुमच्यावर ठेवेल, की तुम्हाला अधिकारी म्हणून घ्यायचं. त्यामुळं सेल्फ कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स नसावा, पण स्वतःवरचा कॉन्फिडन्स असा असावा, की मी हे केलंय आणि हे येणार आहे. आणि एखादा प्रश्न जरी थोडा वायबल आला किंवा मला नाही आला तर मी चिंता न करता पुढच्या प्रश्नाकडे जाईन. बरोबर. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स मला खूप महत्वाचा वाटतो. नक्कीच ह्या गोष्टी देखील विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचं आहे. कारण तुमचा अभ्यास किती याच्यापेक्षा ह्या तुम्ही त्या गोष्टी 2 खूप तासात matter किंवा करतात. 1 तासात काय 1 तासात करताय. काय करता खूप नाहीतर matter तुमचा करतं. अभ्यास खूप सारा आहे, तुमच्याकडे पीएचडी कराल एवढा सगळा साठा आहे. आणि एक माझा अनुभव म्हणजे पॅनिक बटन आपलं लगेच ऑन होतं अशा काळात. बरोबर. म्हणजे 10ला पेपर आहे किंवा 11ला पेपर आहे, 9:30ला आपण जायचं ठरवलं असतो, 10:30ला एंट्री बंद होते. तर आपण जात असताना आपल्यापासून फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटावर जरी आपण पोहोचलो असलो आणि ट्रॅफिक सिग्नल लागलं, एखादंच काहीतरी मोर्चा आडवा गेला, तर आपला पॅनिक मोड एवढा काय म्हणतो ऑन होतो लगे, की अरे जातोय का नाही, अरे काय होतंय का नाही, अरे काय नाही. किंवा अचानक परीक्षा तिथं बाहेर गेल्यावर लक्षात येते, की माझा एखादा झेरॉक्स राहिला आहे, किंवा अरे मी बॉलपेन ब्लॅक बॉलपेन विसरलेली आहे. आता सकाळी दुकान उघडणार नाही आहेत कोणतं, काहीतरी मार्ग निघतो. तुमच्या शेजारच्याकडे 2 बॉलपेन असतातच. त्यामुळं लगेच पॅनिक मोडमध्ये झाल्यामुळं ना बुद्धी आपली इतकी हँग होऊन जाते ना, की ते रिकव्हर व्हायला एवढा वेळ जातो आणि पेपर समोर येतो. आणि त्या मोडमध्येच आपण पेपरमध्ये जातो. असं माझं PSIच्या 2022च्या मेन्सला झालं होतं. आणि मी प्रश्न अटेम्प्ट करून गोल न करता 57च फक्त OMR शीटवर भरले होते आणि मी अटेम्प्ट जवळपास 92 केलता. पण पॅनिक मोड, त्याच्या अगोदर काही घटना घडलेल्या, त्या पॅनिक मोड तो स्विचच ऑफ झाला नाही माझा पॅनिक मोडचा, आणि मी तसंच आलो. नाही तर माझी 22ला PSIची पोस्ट निघाली असती, कारण पेपर 1ला चांगले मार्क होते मला त्यावेळी. बरोबर. त्यामुळे पॅनिक न होता मी करू शकतो हा विश्वास ठेवणे, आणि काय 5 मिनिटाचा वेळ आहे, आपण ऍडजस्ट करू शकतो. आणि त्या येणाऱ्या काय म्हणतो आपण त्या परिस्थितीला सामोरे जाणं गरजेचं असतं. त्यामुळं पॅनिक होऊ नका एवढं मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. आणि स्वतःवर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल एक दिवशी. आणि गोष्टी जुळून येतात. तुम्हाला करायचं आहे, तुम्ही मनापासून केला ना, कर्माचं फळ आपल्याला नक्की मिळतं. आणि मिळण्यासाठी अनेक गोष्टी जुळून सुद्धा येतात त्या काळात. जसं माझ्या पोस्टसाठी अनेक गोष्टी जुळून आल्या असं मला वाटतं. आणि
होऊ शकतं. नक्कीच. Yes. तुम्ही प्रयत्न जर प्रामाणिकपणे केले तर कुठलीही गोष्ट अशक्य अशक्य नाही. नाही. ते तुम्ही करत राहिलात हो. तर बदल करता आला पाहिजे, तो हा. स्वीकारता आला पाहिजे. बरोबर. आपण काय चुकतोय हेही मान्य करता आलं पाहिजे. मान्य या सगळ्या करता गोष्टी आलं तुम्ही केल्यात. बरोबर. खरं तर एवढी आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही हा. सगळ्या गोष्टी त्यात 7 वर्ष सततचं अपयश हम्म. आणि त्या प्रेशरमध्ये 8व्या वर्षी पोस्ट काढणं ही काही साधी गोष्ट नाही किंवा सोपी गोष्ट नाहीये आणि ते तुम्ही केलं. अर्थातच तुमचा 7 वर्षाचा अनुभव त्यासाठी कामी आलेला आहे. तुम्ही तुमच्या चुका सुधारवल्या म्हणून बरोबर. तुम्ही आज अधिकारी DYSP मध्ये झाले. तुमची निवड झालेली आहे आणि आज हो. आपण पॉडकास्ट घेतोय. तुम्ही जसं सांगितलं की तो एक क्षण रिझल्टच्या आधीचा आणि रिझल्टच्या नंतरचा, नंतरचा त्यानंतर सगळं जग बदलून गेलं. नक्कीच. त्याच्या आधी कोण विचारत नव्हतं, नंतर सगळे विचारायला लागले. अर्थातच तुमचा रिझल्ट आला नसता तुम्ही आज वास्तव कट्ट्यावर पण नसतात. नसतोच. तुमचा रिझल्ट आला म्हणून वास्तव वास्तव कट्ट्यावरती. कट्ट्यावर आहे. आणि हे आजचं जगात- वास्तव आहे. हे वास्तव आहे. वास्तव आहे. ही जगाची रीत आहे आणि हा. या वास्तवाच्या पलीकडे आपण पलीकडे जाऊ काही शकत नाही. हा. नक्कीच तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात, तुमचा प्रवास तर सांगितलाच, परंतु स्पर्धा परीक्षेतलं खरं वास्तव तुम्ही आज सांगितलं आणि नक्कीच याच्यातून विद्यार्थ्यांचे डोळे उघडतील. हो. जे अडकून पडलेत ते सुटतील हम्म. किंवा ज्यांना वाटत असेल आणि ज्यांना खरंच हा पॉडकास्ट कळला असेल कळलं. ते सोडून जातील हो. आणि त्यांचा प्लॅन बी तयार Plan करतील. B तयार. पण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आभार. धन्यवाद.